शिर्डीचे धार्मिक महत्त्व केवळ देशापुरतं मर्यादित नसून परदेशातील भाविकांमध्ये देखील साईबाबांविषयी अपार श्रद्धा आहे। त्यामुळे येथे विदेशी भाविकांची संख्या देखील लक्षणीय प्रमाणात वाढलेली दिसून येते। शिर्डीच्या जवळच असलेली नाशिक, त्र्यंबकेश्वर, शनिशिंगणापूर यासारखी महत्त्वाची धार्मिक स्थळे यामुळे शिर्डीचा धार्मिक पर्यटन नकाशावरचा दर्जा अधिक उंचावला। या वाढत्या आणि पर्यटकांच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील हॉटेल आणि आतिथ्य व्यवसायाला देखील मोठी चालना मिळाली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हॉटेल व्यवसायामध्ये यशस्वीपणे कार्यरत असलेले तरुण उद्योजक हॉटेल टेम्पल ट्रीचे मालक संग्राम देशमुख यांनी शिर्डीच्या पर्यटन क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं। संग्राम देशमुख यांनी नुकतेच आपल्या हॉटेल टेम्पल ट्रीला आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित हॉटेल इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध रॅडिसन ग्रुप सोबत जोडल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली। या करारामुळे शिर्डीतील हॉटेल व्यवसायाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळणार आहे। या पत्रकार परिषदेत रॅडिसन ग्रुपचे व्यवस्थापक निखिल शर्मा यांनी सविस्तर माहिती देताना सांगितलं की शिर्डी हे केवळ धार्मिक स्थळ नसून आंतरराष्ट्रीय धार्मिक पर्यटन केंद्र आहे। येथील भाविकांची संख्या, त्यांच्या सुविधा आणि दर्जेदार सेवांची गरज लक्षात घेता रॅडिसन ग्रुपने हॉटेल टेम्पल ट्री सोबत करार करण्याचा निर्णय घेतला। या सहकार्यामुळे शिर्डीला येणाऱ्या देशी विदेशी भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा, आधुनिक सेवा आणि उच्चस्तरीय आतिथ्य अनुभव मिळणार आहे। आज आम्ही जे आमचं हॉटेल आहे ते आपण शिर्डीला रॅडिसन हॉटेल म्हणून आता आपण ओपन केलेलं आहे। आणि याच्या मागचा उद्देश असा आहे की शिर्डीचे म्हणजे शिर्डीच्या ग्रोथमध्ये आम्हाला खूप कॉन्फिडन्स आहे की शिर्डीचं भविष्य खूप चांगलं आहे। आणि शिर्डीत आज नवीन MIDC येते, त्याच्यावर नवीन कॉर्पोरेट येणार आहेत, समृद्धी हायवे, शिर्डीचं एअरपोर्ट, त्यामुळे शिर्डीमध्ये खूप जास्त इन्फ्रास्ट्रक्चर पण डेव्हलपमेंट होत आहे। त्याचबरोबर लवकरच आता शिर्डीमध्ये नवीन थीम पार्क बनणार आहे, ज्यामुळं शिर्डीत लोकांचा म्हणजे भाविक भक्तांचा मुक्काम पण वाढणार आहे। मग अशा वेळेस आम्हाला जाणवलं की शिर्डीमध्ये खरंच एका चांगल्या इंटरनॅशनल ब्रँडच्या हॉटेलची गरज होती। इंटरनॅशनल ब्रँडमध्ये काय होतं की सेफ्टी, हायजीन या गोष्टींची खूप चांगली काळजी घेतली जाते। आणि शिर्डीमध्ये जर तुम्ही अशात बघितलं तर NRI लोक, परत फॉरेनचे भक्त देखील, म्हणजे जपान, मलेशिया, युरोप, जर्मनीमधले आणि हे फॉरेनचे भक्त, असं म्हणत नाही मी की नुसते NRI, यांचं देखील प्रमाण खूप वाढलेलं आहे। परंतु ह्या भक्तांसाठी चांगले असे हॉटेल जिथं हायजीनची व्यवस्थित काळजी घेतली असेल, सेफ्टीची व्यवस्थित काळजी घेतलेली असेल, असे हॉटेल चांगले उपलब्ध नव्हते। त्यामुळे रॅडिसन आता शिर्डीत आल्यामुळं काय होणार की त्यांना त्यांचा म्हणजे ज्या भक्तांचा ज्या ब्रँडवर विश्वास आहे असा एक ब्रँड त्यांना आता इथं शिर्डीत उपलब्ध होणार आहे। शिर्डीतलं आमचं हे जे हॉटेल आहे ना, म्हणजे रॅडिसन हॉटेल, हे 5 स्टार दर्जाचं आहे। याचं आमच्याकडं म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ टुरिझमचा सर्टिफाइड 5 स्टार हॉटेल आहे। हम रैडिसन होटल इंडिया में 50% हमारा जो इन्वेंट्री है वो नॉन मेट्रो में ही है, Tier 2, Tier 3, Tier 3 सिटीज़ में है। और रैडिसन होटल्स स्पिरिचुअल ट्रैवल में बहुत ज़्यादा बिलीव करता है एंड इसीलिए हम शिरडी भी आए।